नमस्कार मित्रांनो, मी समीर पेडणेकर. माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला सांगणार आहे कामगार आयुक्तालय भरती 2026 78 जागांसाठी जी निघालेली आहे याची प्रोसेस कशी काय असणार आहे आणि फॉर्म हा ऑनलाईन भरायचा आहे. तो कसा भरायचा आहे, कागदपत्रे कुठची आपल्याला अपलोड करावी लागतील, कशी अपलोड करायची, ही सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्र हो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर मात्र नक्की करा. चला तर मित्रांनो, आपण ऑनलाईन जाऊ आणि ऑनलाईन हा फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला मी दाखवतो. आपण जाऊ ऑनलाईन गुगल क्रोमवरती आणि जी वेबसाईट आहे ती आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. वेबसाईट टाकल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन दाखवले बघा, न्यू रजिस्ट्रेशन्स या बटनावर आपल्याला क्लिक करायचे, म्हणजे क्लिक हिअर या ठिकाणी मी क्लिक करणार आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार. बघा, संपूर्ण फॉर्म मी तुम्हाला दाखवणार आहे. कसं कसं भरायचं आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे फॉर्म घरच्या घरी आपल्या मोबाईलवरनं सुद्धा या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकता. बघा, हे सगळ्या सूचना आपल्याला पूर्णपणे वाचून घ्यायच्या आहेत. नोटीस आहे, प्रायव्हसी नोटीस आहे, काय काय आपल्याबद्दल त्या ठिकाणी प्रोसेस असणार आहे, हे सगळी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवते. आणि ॲग्री केल्यानंतर आपण खाली यायचं आहे. आता उमेदवाराचं पहिलं नाव आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे. मी त्या ठिकाणी टाकतोय, मी फेक टाकतोय. तुम्ही तुमची ओरिजिनल माहिती त्या ठिकाणी टाकायचं आहे. कॅन्डिडेट लास्ट नेम, तुमच्या आईचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. जे सर्टिफिकेट असेल तेच नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. आईचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव म्हणजे फादर नेम. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन दिला आहे, तुमच्या नावात बदल आहे का, यस असेल तर यस, नसेल तर नो करायचं आहे. जन्मतारीख जी तुमची आहे ओरिजिनल, ती तुम्हाला जन्मतारीख त्या ठिकाणी टाकावी लागेल. बघा, मी त्या ठिकाणी जन्मतारीख टाकतोय. आपण हा फॉर्म व्यवस्थित बघून घ्या आणि त्याप्रमाणे फिलअप करा. त्यानंतर लिंग तुम्हाला टाकायचं आहे, मेल फिमेल काय असेल ते तुम्ही त्या ठिकाणी टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर चालू असलेलाच त्या ठिकाणी टाका, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. परत एकदा टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर तुम्हाला कन्फर्म करायचा आहे आणि पुढच्या विंडोमध्ये तुम्हाला कन्फर्म मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. बघा, मी तुम्हाला दाखवतो कसं प्रकारे दाखवतो आहे. मी इकडे सॅम्पल म्हणून दाखवतो आहे फॉर्म हा कसा भरायचा आहे. तुमचा जो ओरिजिनल मोबाईल नंबर असेल तो तुम्ही त्या ठिकाणी टाका. त्यानंतर ईमेल आय डी आहे टाकायचा. तुमचा जो ईमेल आय डी आहे, सगळ्यात महत्त्वाचा, ईमेल आय डी 4 वेळा चेक करा व्यवस्थित भरताना, कारण कदाचित ईमेल आय डीवरती सुद्धा तुमचं हॉल तिकीट किंवा नोटिफिकेशन्स या भरतीच्या तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहेत. आपण व्यवस्थित बघा आणि हॉल त्या ठिकाणी ईमेल आय डी पूर्णपणे टाका. मी त्या ठिकाणी टाकतोय. बघा, मी या ठिकाणी फेक टाकतोय. तुम्ही तुमचा ईमेल आय डी व्यवस्थित टाका. त्यानंतर एक्झाम सेंटर, बघा काही चुकलं असेल तर तुम्हाला असा पॉपअप दाखवणार. पॉपअप दाखवल्यानंतर आपण त्या ठिकाणी बघू शकतो ईमेल आय डीमध्ये काहीतरी चुकलं आहे. मी पुन्हा एकदा ईमेल आय डी त्या ठिकाणी एंटर करतोय. त्यानंतर आपल्याला एक्झाम कुठे पाहिजे हे शहर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पहिल्यांदा मी मुंबई सिटी घेतो. तुम्हाला जिथं जवळपास पडेल तिकडे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचे आहे. 3 सेंटर्स आपल्याला निवडायचे. त्यानंतर टिक करायची आहे, टिकवरती टिक मार्क करायची आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाचा, महामंडळाचे तुम्ही माथाडी कामगाराचे सुरक्षा रक्षक आहात का, असेल तर यस करायचे आणि तुम्हाला डिटेल्स त्या ठिकाणी फिलअप करायचे. मी त्या ठिकाणी नो करतोय आणि मी पुढे जातोय. आता तुम्हाला त्या ठिकाणी म्हटलं आहे बघा, न्यायालयीन प्रकरणाचा तपशील, तुमच्यावर जर केसेस वगैरे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी यस करू शकता, नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नो करू शकता. बघा, मी त्या ठिकाणी टाकतोय, मी त्या ठिकाणी नो केलं आहे आणि जनरेट ओ टी पी याच्यावरती मी क्लिक करतो. जनरेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर कॅप्चा येणार. जो नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईलला किंवा तुमच्या ईमेलवरती त्या ठिकाणी ओ टी पी येईल. जो तुम्हाला ओ टी पी येईल तो तुम्हाला टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा व्हेरीफाय करण्यासाठी त्या ठिकाणी दाखवण्यात जाणार. म्हणजे तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी, मोबाईल नंबर हे सगळं तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आणि जर व्हेरीफाय असेल तर तुम्हाला टिक मार्क बाजूला तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे असा मॅसेज स्क्रीनवर दाखवणार. तुमच्या मोबाईलवरती पण येणार, तुमच्या ईमेल आय डीवरती पण तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला अशा प्रकारे माहिती त्या ठिकाणी दाखवली जाणार आहे. ती माहिती आपण त्या ठिकाणी बघायचं आहे आणि बाजूला अप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे त्या ठिकाणी स्क्रीन येणार आहे. बघा,
पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला माहिती ही पूर्ण भरायची आहे. त्यानंतर अप्लाय पोस्ट, तुम्हाला ज्या पोस्टसाठी भरायचं आहे ती पोस्ट आपल्याला तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ओके, त्या ठिकाणी 3 पोस्टसाठी त्या ठिकाणी भरती आहे आणि 3 पोस्टसाठी तुम्हाला जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्ही मॅरिड करा, जर मॅरिड असेल तर मॅरिड, सिंगल असेल तर सिंगल. अशा प्रकारे सगळी माहिती पूर्ण एकदा चेक करून घ्या. काय काय सांगितलं आहे तशाप्रमाणे त्या ठिकाणी भरून घ्या. बघा, आपण त्या ठिकाणी बघू शकता अधिवास प्रमाणपत्र, तुमचं नॅशनॅलिटी, तुम्ही इंडियन आहात का तर ते तुम्हाला भरायचं आहे. असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर त्या ठिकाणी टाकावं लागेल आणि तुम्हाला कोणी त्या ठिकाणी दिलं आहे सर्टिफिकेट, तर सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागेल. सर्टिफिकेटच्या खालच्या बाजूला जिकडे साईन असते तिकडे त्या ऑफिसरचं नाव त्या ठिकाणी म्हणजे ॲथॉरिटीचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी बघून टाकायचं आहे. प्रत्येकाची ॲथॉरिटी ही वेगवेगळी असू शकते, आपण त्या ठिकाणी बघून टाकायचं आहे. बघा, मी त्या ठिकाणी टाकतोय. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट कधी इश्यू केलं आहे त्याची तारीख तुम्हाला टाकावं लागेल आणि अधिवास प्रमाणपत्र क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी टाकावं लागेल. त्यानंतर कास्ट वाईज आपल्याला डिटेल्स त्या ठिकाणी द्यायचे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला कधी मिळाले ते टाकायचं आहे. आणि प्राधिकरणाचं नाव म्हणजे तुमचे जे प्रिन्सिपल असतील त्यांचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागेल. ॲथॉरिटी नेम तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागेल. त्यानंतर कास्ट डिटेल तुम्हाला भरायचं आहे. तुमची जी काही कास्ट असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागेल आणि जी कास्ट असेल त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला पुढे अपलोड करावं लागणार आहे. त्यामुळे सर्टिफिकेट नसेल तर त्या ठिकाणी ओपनमधून तुम्ही फॉर्म भरू शकता. सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सर्टिफिकेट कास्टमधून तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर ही सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का तर सगळ्या गोष्टी तुम्हाला असेल तर होय करायचं आहे आणि सगळी माहिती जी पॅन कार्डवरती आहे ती माहिती तुम्हाला भरायची आहे. ड्रायव्हिंग लायसन्सवरची माहिती असेल तर ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती भरा. आपल्याकडे ओळखपत्र वोटर आय डी आहे का तर वोटर आय डी क्रमांक टाका. सगळं ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे असतील त्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे फिलअप करा. असं मी त्या ठिकाणी नो करतो आहे. बघा, मी नो केल्यानंतर आपल्याला तो परत सांगेल की तुम्ही एक तरी फिलअप कंपल्सरी आहे. म्हणजे आपल्याला एक तरी काहीतरी भरावंच लागेल. म्हणजे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड आपल्याला त्या ठिकाणी ते भरावंच लागणार आहे. मी त्या ठिकाणी पॅन कार्ड करतो, माझं नाव टाकतो आणि पॅन कार्डचा नंबर टाकतो. मी पूर्णपणे फेक टाकतो आहे. तुम्ही तुमचं पॅन कार्ड हे बरोबर बघून टाका. सर्व माहिती व्यवस्थित चेक करा जी आपण भरलेली आहे ती. आपल्याला एक ओळख म्हणजे जन्म खूण वगैरे असेल तर आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. जसं का तुमच्या हातावर टीळ वगैरे असेल तर तुम्ही ते टाकू शकता. म्हणजे तुमच्या एखादी जन्म खूण आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे. मी टाकतोय मोल ऑन लेफ्ट हँड त्या ठिकाणी टाकतोय. त्यानंतर सगळी माहिती भरायला मी सेव्ह अँड नेक्स्ट करतोय आणि या ठिकाणी म्हणतोय बघा ॲटलिस्ट 1 आयडेंटिफिकेशन प्रूफ्स आपल्याला जोडायला लागेल. म्हणजे आपल्याला पॅन कार्ड किंवा काही असं ते ॲटलिस्ट 1 तरी आपल्याला म्हणजे एखादं तरी आपल्याला त्या ठिकाणी जोडायला लागेल. मी त्या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकतोय आणि माझं त्या ठिकाणी नाव टाकतोय. मी पूर्णपणे फेक टाकतोय. तुम्ही तुमचं ओरिजिनल त्या ठिकाणी टाका आणि तुम्ही सर्व ज्या फील्ड्स आहेत ते सर्व तुम्ही स्वतः भरा. म्हणजे तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स भरा, ओळखपत्र असेल तर ओळखपत्र भरा, पासपोर्ट असेल तर पासपोर्टच्या डिटेल्ससुद्धा भरा आणि सगळ्या माहिती तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित ते फिल करून घ्या. जे तुम्ही त्या शिल्लक ठेवू नका, कदाचित त्याला एखादा मार्क्स असू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲडिशनल डिटेल्सवर जायचं आहे आणि याप्रमाणे आपल्याला सगळी माहिती चेक करायची आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचा. आत्महत्याग्रस्त असाल तर यस और नो तुम्हाला बघून त्या ठिकाणी करायचं आहे आणि असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पुरावासुद्धा नंतर द्यावा लागेल. त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती ही सगळी प्रश्न वाचायचे आहे. यस असेल तर यस करायचं आहे, नो असेल तर तुम्ही नो त्या ठिकाणी करू शकता. बघा, व्यवस्थित वाचा काय काय आहे ते. मी त्या ठिकाणी नो करतोय, माझं नसल्यामुळे मी नो करतोय. तुमचं जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी यस करायचं आहे. आपण यापूर्वी कुठली परीक्षा दिलेला आहात का, तुमच्यावर पोलीस केस वगैरे आहे का, अशा प्रकारच्या सगळ्या तुम्हाला मराठीत सुद्धा त्या ठिकाणी बाजूला दिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकता मराठीत आणि वाचू शकता. असेल तर यस करा. सगळं फॉर्म तुम्हाला भरायचं आहे. यस और नो, एकही यस और नो त्या ठिकाणी राहता कामा नये. आणि हे सगळं पुन्हा एकदा चेक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करा.
बघा, सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा डेटा त्याने सक्सेसफुली सेव्ह होणार. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स म्हणजे तुमचा पत्ता, जो तुमचा पत्ता आहे ना तो व्यवस्थित टाका. पिनकोड तुमचा व्यवस्थित टाका, जेणेकरून सपोज तुम्ही सिलेक्शन झालं तर तुम्हाला त्यावरती पत्र लेटर काही येऊ शकतं. त्यामुळे पत्ता आपला व्यवस्थित टाका. मी त्या ठिकाणी माझा फेक टाकतोय पत्ता, तुम्ही तुमचा बरोबर पत्ता त्या ठिकाणी टाका. परमनंट पत्ता असेल तर तो सुद्धा टाका, टेम्पररी असेल तर तो सुद्धा टाका, पण पत्ता मात्र व्यवस्थित त्या ठिकाणी भरा. बघा, मी त्या ठिकाणी टाकतोय माझा जिल्हा सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्ग टाकतोय. बघा, दोन्ही पत्ते जर सेम असतील तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करा, नसेल तर तुम्ही नो करा आणि तुमचा पत्ता पूर्णपणे भरून टाका. व्हिडिओ खूपच मोठी आहे, पण फॉर्म हा बिनचूक आपल्याला भरायचा आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम यापुढे होणार नाही आहे. मी त्या ठिकाणी पिनकोड टाकतोय. बघा, पिनकोड टाकलेला आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करते. आपल्याला तिकडे त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत. तुमचं 10वीचं सगळे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे. शाळेचं नाव, तुमचं स्टेट बोर्ड कुठचा आहे तो, पर्सेंटेज, तुम्हाला किती मार्क्स पडलेत, किती मार्क्सपैकी पडलेत हे पण तुम्हाला टाकायचं आहे. महिना टाकायचा आहे, मंथ टाकायचं आहे. कितीपैकी किती गुण पडले ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. माहीत नसतील तर तुमच्या सर्टिफिकेटवरती बघा, परीक्षेचा महिना बघा कधी आहे तो, परीक्षेचा महिना त्याप्रमाणे टाका. जसं असेल तसं तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे फिल करायचं आहे. मी पूर्णपणे फेक टाकत आहे, आपण व्यवस्थित टाका. त्यानंतर तुमची 12वीची डिटेल्स तुम्हाला भरायची आहे. 12वीच्या बोर्डाचं नाव, शाळेचं किंवा संस्थेचं नाव, तुम्हाला किती मार्क्स पडले ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज निवडायचे आहेत. तुम्हाला मार्क्स टाकायचे आहेत, तुम्हाला किती पडले आहेत, कितीपैकी पडले आहेत हे मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहेत. आणि तुम्ही पास, परीक्षाचा महिना हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. बघा, मी त्या ठिकाणी टाकतो. डिप्लोमा असेल तर डिप्लोमा त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. ग्रॅज्युएशनची संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल. कुठल्या संस्थेमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन झालात, टक्के तुम्हाला किती पडले, कितीपैकी किती पडले, सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी टाकावी लागेल. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन कधी पास झालात हे टाकावं लागेल आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनला पर्सेंटेज किती पडलेत, कितीपैकी किती होते हे तुम्हाला टाकावं लागेल. तुमच्या मार्कशीटवर त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर महत्त्वाची माहिती आपल्याला भरायची आहे. MSCIT आपण जर केला असाल, बघा मित्रांनो, प्रत्येक जॉबसाठी, प्रत्येक नोकरीसाठी आपल्याला MSCIT हे कंपल्सरी आहे आणि त्यामुळे ते केलंच पाहिजे. लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी पण सुद्धा बघतोय, या ठिकाणी सुद्धा MSCIT कंपल्सरी दाखवलेली आहे. याची सगळी माहिती आपल्याला भरायची आहे. MSCIT आपण परीक्षा कधी दिलात, मार्क्स किती पडले, कितीपैकी किती होते, पर्सेंटेज, हे सगळी माहिती तुम्हाला MSCIT सुद्धा भरावी लागणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी पेपर अपलोड करायचे आहेत. आता कुठले पेपर लागणार आहेत तुम्हाला, बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. सगळे पेपर तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. बघा काय काय लागणार आहेत. फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, तुमची साईन अपलोड करायची आहे, तुम्हाला गुणपत्रिका अपलोड करायची आहे. बघा फोटो कसा अपलोड केला पाहिजे मी तुम्हाला दाखवतो. एखादा फोटो घेऊन हा फोटो तुम्ही अपलोड फोटोवर क्लिक करायचं आहे आणि सेल्फीसुद्धा आपल्याला काढायची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला सेल्फीसुद्धा त्या ठिकाणी काढायची आहे. पहिल्यांदा मी काय करतो, अपलोड फोटोग्राफ्स करतो. फोटो त्या ठिकाणी माझ्या कम्प्युटरमध्ये अपलोड सेव्ह केलेला आहे, तो मी त्या ठिकाणी घेतो आहे आणि अपलोड करतो. बघा आता मी अपलोड करताना मला लाल कलरचा एरर दाखवतो. जर तुम्हाला अशा प्रकारे एरर आला असेल तर तुम्ही
पुन्हा फोटो तो त्या ठिकाणी अपलोड करा. म्हणजे साईज जास्त असेल कदाचित किंवा जास्त असेल त्यामुळे सुद्धा फोटो अपलोड त्या ठिकाणी होणार नाही. आता मी बघा मी त्या ठिकाणी फोटो अपलोड केला आहे आणि आता मी सेल्फी माझा अपलोड करतोय बघा. आता मी फोटो इकडे फेक घेतलेले आहेत. तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो घ्या. मी AI जनरेटेड फोटो घेतलेले आहेत. तुम्ही स्वतःचे फोटो घ्या आणि त्या ठिकाणी अपलोड करा. स्वतःचेच फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत. बघा मी त्या ठिकाणी राहतोय. माझा फोटो त्या ठिकाणी ओके म्हणतोय आणि फोटोसुद्धा त्या ठिकाणी मी अपलोड करून घेते. असे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मित्रांनो करायचे आहेत आणि फोटो काढून झाल्यानंतर ते आपल्याला व्ह्यूज करायचे आहेत. लक्षात ठेवा, व्ह्यू एकदा करून बघायचे आहेत की आपले फोटो कुठचे आहेत, तर ते आपण अपलोड करायचे. मी दोन्ही फेक केलेले आहेत फोटो. तुम्ही तुमचे ओरिजिनल फोटो त्या ठिकाणी तुम्हाला करायचे. अशा प्रकारे मित्रांनो तुमचे सगळे पेपर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता कुठले कुठले पेपर तुम्हाला लागणार आहेत, काय काय पेपर लागणार आहेत आणि तुम्हाला फी त्या ठिकाणी दाखवली बघा. 1,000 रुपये फी तुम्हाला भरावी लागेल. बाजूला डिक्लेरेशन्स असतील, डिक्लेरेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पेपर अपलोड करून झाल्यानंतर तुम्ही एकदा प्रिव्ह्यू करून बघा. तुम्ही भरलेला फॉर्म, तुमची माहिती व्यवस्थित चेक करून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढे कुठलाही प्रॉब्लेम होता कामा नये. आपण भरलेली माहिती, आपलं नाव, आपले टक्के, आपला फोटो, साईन सगळं व्यवस्थित आहे की नाही हे व्यवस्थित बघा आणि त्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट करा. आता इकडे फॉर्म सबमिट होत नाही आहे. सगळे पेपर आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि सगळे पेपर आपण अपलोड केल्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी लिंक येणार आहे. पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी दाखवत नाही कारण व्हिडिओ खूपच मोठी होत चालली आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी पेपर सगळे अपलोड करा आणि त्या ठिकाणी पेमेंट करून घ्या आणि पेमेंट करून घेतल्यानंतर त्याची जी रिसीट येणार आहे, लगेच रिसीट त्या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. ती रिसीट तुम्ही काढून घ्या आणि तुमच्याजवळ त्या ठिकाणी ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि अशाच तुम्हाला भरतीच्या व्हिडिओज, फॉर्म कसा भरायचा हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्र.